सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान. सच्चिदानंदांची नोटीस, पटेलांनी हात झटकले. आव्हान देण्यामागे मास्टरमाइंड कोण? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह आता थेट चव्हाट्यावर आलाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदालाच आव्हान देण्यात आलंय. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी थेट वकिलांमार्फत सुनेत्रा पवार यांना 9 जुलै रोजी कायदेशीर नोटीस बजावली आहे. तसंच अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र सुनेत्रा पवारांची निवड आयोगाच्या नियमानुसार झाल्याचं पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय. अभी तक जितने अध्यक्ष का चुनाव हुए सब CWC के मीटिंग में प्रस्ताव आने के बाद, समर्थन के बाद नेशनल काउंसिल में उसका रेजुलेशन लिया गया, लेकिन इस चुनाव में उसको पालन नहीं किया गया. जो नेशनल कन्वेंशन में बात आई थी उसका भी लिखित इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को नहीं भेजा गया पदेन अध्यक्ष के द्वारा. और उसके बाद जो है नई कमेटी का लिस्ट भी निकल रही है, जो कहीं न कहीं चूक है राष्ट्रीय अध्यक्ष के द्वारा, कहीं न कहीं गडबडी है. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार जी प्रक्रिया पार पाडायची असते ती सगळी प्रक्रिया त्या दिवशी ती पार पाडली गेलेली आहे. नॅशनल कन्व्हेन्शन त्या ठिकाणी घेऊन रीतसर सुनेत्रा वहिनींचा अर्ज भरून त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार झालेली ती एक प्रक्रिया आहे. याच्याने केवळ फक्त महाराष्ट्रामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण करण्याचा हा एक उद्योग चाललेला आहे. सुनेत्रा पवारांनी अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी पक्षातील अवैध पत्रव्यवहारासंदर्भात आयोगाला पत्र लिहिल्यानंतर पक्षात वर्चस्ववादाचा मुद्दा चांगला चर्चेत आला होता. त्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते पटेल आणि तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा संघर्षाची चर्चा होती. आता पुन्हा सच्चिदानंद सिंग यांच्या पत्रामागे खासदार प्रफुल्ल पटेल असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या नोटिशीशी कोणताही संबंध नसल्याचा दावा पटेलांनी केलाय. सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या नोटीसशी माझा कोणताही संबंध नाही. त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचं कोणतंही कारण नाही. सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेनुसार झाली आहे. नोटीसच्या आधी अनौपचारिक चर्चेत मी पक्षातील काही सुधारणेबाबत वैयक्तिक मत मांडलं होतं. माझ्या त्या मताचा आणि नोटीसचा कोणताही संबंध नाही. तर दुसरीकडे अमोल मिटकरेंनी या नोटिशीचं थेट महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा आरोप केलाय. तर दादांच्या राष्ट्रवादीत सारं काही आलबेल नसल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. सच्चिदानंद सिंह हे खरंच सिंह आहेत की श्वान आहेत हे पण तपासलं पाहिजे. कारण कोणी तुम्हाला तुकडा टाकल्यानंतर जर तुम्ही भुंकत असाल तर मला असं वाटते की तुकडा टाकणारा हात कोणाचा आहे ते शोधलं पाहिजे. झारखंडचं कनेक्शन जर महाराष्ट्रासोबत निघालं तर यांची सिंहासनं बुळाखालची डामाडोल होण्याची यांना शंका असल्यामुळं ते असे कुरघोडी करत असतात. तोल आहे, बॅलन्स जे आहे ते बिघडलेलं आहे. आणि अजित पवार राष्ट्रवादी गटामध्ये सर्व आलबेल नाही. त्यामुळे तिथली जी धुसफूस आहे ती समोर आल्याशिवाय राहणार नाही. आणि केवळ ही राष्ट्रवादी सत्तेतील राष्ट्रवादीचीच नाही तर शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांची देखील तशाच स्वरूपाची धुसफूस ही आहे. आणि एकंदरीत हा सर्व जो खेळ आहे हा गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि त्यांचं टोळी युद्ध सुरू झालेलं आहे. आता आगे आगे देखो क्या होता है. सच्चिदानंद यांच्या पत्रामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीत 2 गट पडल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. मात्र झारखंडच्या सच्चिदानंदांचं महाराष्ट्र कनेक्शन काय आहे आणि थेट सुनेत्रा पवारांनाच पक्षांतर्गत आव्हान देण्यामागे मास्टरमाइंड कोण आहे याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे. गणेश कवडे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.